विधानमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज समाप्त झालं। या अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात कामकाज या ठिकाणी आम्ही करू शकलो याचा मला आनंद आहे। विशेषतः दोन्ही सभागृहामध्ये मिळून 18 विधेयकं यावर्षी मंजूर झाली, या अधिवेशनात मंजूर झाली। 5 विधेयकं प्रलंबित आहेत आणि 1 विधेयक जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे गेलं आहे। या विधेयकांमध्ये आज मंजूर झालेलं सामाजिक बहिष्कारापासून संरक्षणाचं विधेयक किंवा डान्स बारच्या संदर्भातलं विधेयक, अनेक महत्त्वाची अशी विधेयकं, महाराष्ट्र कुळवहिवाट शेतजमीनचं किंवा मुद्रांक शुल्काचं विधेयक, अशी अनेक महत्त्वपूर्ण विधेयकं या अधिवेशनामध्ये आम्ही मान्य करू शकलो। अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं। अर्थसंकल्पामध्ये यावर्षी कृषी आणि ग्रामविकास यांना मोठ्या प्रमाणात चालना देण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं आणि 25,000 कोटी रुपयाची तरतूद किंवा 26,000 कोटी रुपयाची तरतूद ही कृषी विभागाकरता आणि कृषी संलग्न कामाकरता या ठिकाणी केली। आणि एवढंच नाही तर ज्यावेळी विरोधकांनी याचा हिशोब विचारला त्यावेळी अर्थमंत्र्यांनी 26,000 कोटी रुपये पूर्ण हिशोबासहित त्या ठिकाणी ती तरतूद दाखवून दिली आणि ही जुन्या कुठल्याही तरतुदीपेक्षा किती जास्त आहे, म्हणजे त्या सगळ्या गोष्टींवर 15,000 कोटीपेक्षा कधी जास्त तरतूद नव्हती, ती 26,000 कोटी रुपयाची तरतूद कशी झाली आहे हे देखील त्यांनी त्या ठिकाणी दाखवलं। राज्यातल्या दुष्काळावर खूप वेळा चर्चा या सभागृहामध्ये झाली आणि दुष्काळाकरता अतिशय इफेक्टिव्ह उपाययोजना राज्य सरकारच्या वतीनं करण्याचा प्रयत्न हा आम्ही त्या ठिकाणी केला आहे। विशेषतः शेतकऱ्यांना थेट मदत असेल जी डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये आपण दिली, चारा छावण्या असतील, पिण्याच्या पाण्याचे टँकर असेल, लातूरमध्ये ज्या ठिकाणी टँकर करताही पाणी नाही त्या ठिकाणी ट्रेननी पाणी पुरवठा करण्याचा विषय असेल, या प्रत्येक दुष्काळी जिल्ह्यामध्ये एक त्या ठिकाणी 24/7 वॉर रूम सुरू केलेली आहे की जी थेट नागरिकांच्या तक्रारी घेते आहे, त्या ॲड्रेस करते आहे, ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर केल्या जात आहेत। प्रत्येक गोष्टीचं मॉनिटरिंग चाललेलं आहे आणि एक मोठी यंत्रणा ही दुष्काळाकरता या ठिकाणी उभी केली आहे। या निमित्ताने मी केंद्र सरकारचेही आभार मानेन की ज्या प्रकारे प्रोॲक्टिव्ह मदत केंद्र सरकारने केली, मग हा ट्रेनचा विषय असो किंवा वेगवेगळ्या प्रकारची मदत जी आम्ही मागितली त्या मदतीचा विषय असो, या सगळ्या गोष्टींमध्ये केंद्र सरकारने अतिशय चांगली मदत केल्यामुळे मोठ्या प्रमाणात आम्ही त्या ठिकाणी रिलीफ वर्क करतोय। ही गोष्ट निश्चित आहे की दुष्काळ मोठा आहे, त्यामुळे साहजिकच लोकांना त्रासाला सामोरं जावं लागतं आहे, पण सरकार ऑल आउट हे त्या ठिकाणी मैदानामध्ये आज उतरल्याची भावना ही निश्चितपणे त्या ठिकाणी तयार होते आहे। मला असं वाटतं की या निमित्ताने दुष्काळाच्या संदर्भातल्या विविध उपाययोजना त्या ठिकाणी आपण सांगितल्या। 2 मोठे कार्यक्रम ग्रामीण भागांकरता या ठिकाणी आपण घोषित केले, ज्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री पेयजल योजना जी आहे की ज्याच्यामध्ये 4 वर्षाचा रोडमॅप हा तयार करण्यात आला आहे आणि 4 वर्षामध्ये सर्व गावं ही त्याच्यात कशी कव्हर होतील अशा प्रकारे त्याचा आराखडा हा पंचायत समिती स्तरावर तयार करून जिल्हा परिषदेच्या मान्यतेनं राज्य सरकारने तो मान्य केला आहे, त्याला निधीची उपलब्ध करून दिली आहे आणि 4 वर्षामध्ये या पेयजल योजना पूर्ण करायच्या। आणि हे करत असताना जुन्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना ज्या बंद पडलेल्या आहेत त्या रिज्युविनेट करायच्या। पहिल्या टप्प्यामध्ये 1100 गावांच्या 83 प्रादेशिक पाणीपुरवठा योजना याला आपण निधी दिलेला आहे की ज्यातनं 1100 गावाचा पाणीपुरवठा आज बंद आहे तो त्यातनं सुरू होणार आहे आणि म्हणून एक महत्त्वाचा कार्यक्रम हा हातामध्ये आपण घेतला। मुख्यमंत्री ग्रामसडक योजना याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये रस्त्यांचं कव्हरेज आपण करतोय आणि त्यासोबत पालकमंत्री पाणंद रस्ते योजना जी आहे यातनं आपण प्रत्येक गावामध्ये शेतीपर्यंत रस्ता नेतोय। म्हणजे एकट्या अमरावतीचं जर आपण उदाहरण दिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये 2400 रस्ते या मुख्यमंत्री पाणंद रस्ते योजनेमध्ये, आपल्या पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेमध्ये
आज त्या ठिकाणी होतात, मला असं वाटतं जवळजवळ 1700-1800 कंप्लीट झाले आणि म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सहभाग हा त्याच्यामध्ये मिळतोय. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून यावर्षी आपण मागेल त्याला शेततळं हा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि याच्यामध्ये आपण जी तरतूद ठेवली आहे ती 1000 कोटी नाही आहे, ती 3000 कोटी आहे. 2000 कोटी रुपये ही चालू योजना असल्यामुळे आपण नॉन प्लॅनमध्ये ठेवल्या ड्राऊट मिटिगेशनच्या नावाखाली आणि त्यामुळे मागेल त्याला शेततळ्याच्या अंतर्गत जवळजवळ 80,000 अर्ज आम्हाला प्राप्त झालेले आहे आणि त्याची देखील कारवाई सुरू केली आहे. जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा आपण सुरू केलेला आहे आणि मला विश्वास आहे की यावर्षी चांगला मान्सून, चांगला पाऊस येईल अशा प्रकारचं भाकीत करण्यात आलेलं आहे आणि ते खरं ठरेल आणि आपल्या शेतकऱ्यासमोरच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या निश्चितपणे दूर होतील आणि विशेषतः जलयुक्त शिवारच्या कामांचा एक मोठा फायदा हा आपल्या शेतकऱ्यांना मिळेल. दरम्यानच्या काळामध्ये आम्ही असाही निर्णय करतोय की या दुष्काळ निवारणाच्या निमित्ताने आपण दुष्काळ निवारण समित्या तयार केल्यात की ज्यांनी मॉनिटरिंग केलं पाहिजे. तर त्यात एक राज्यस्तरीय समिती देखील आम्ही तयार करणार आहोत. माननीय खडसे साहेब त्याचे अध्यक्ष असतील आणि विरोधी पक्ष नेते असतील, वेगवेगळे गटनेते असतील, यांनाही त्या समितीमध्ये आम्ही घेणार आहोत आणि त्यांच्याही सूचना या सातत्याने आल्या पाहिजेत अशा प्रकारचा देखील एक कार्यक्रम हा या निमित्ताने आम्ही हातामध्ये घेतला आहे. यासोबत विविध बाबींवर या ठिकाणी जी काही चर्चा आली त्यात आपण राज्याचं पर्यटन धोरण जाहीर केलेलं आहे. विशेषतः कोकणावर अतिशय सकारात्मक अशा प्रकारची चर्चा यावेळी झाली आणि कोकणच्या दोन्ही बाजूच्या सदस्यांनी शासनाच्या इनिशिएटिव्हचं स्वागत केलं आणि पहिल्यांदा कोकणाला इतक्या सकारात्मक अशा प्रकारचे प्रकल्प आणि घोषणा या ठिकाणी होऊ शकल्या अशा प्रकारचं दोन्ही बाजूच्या सदस्यांनी भावना व्यक्त केली आहे आणि मी पुन्हा त्याच्या डिटेलमध्ये जात नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण अनेक पथदर्शी प्रकल्प कोकणाच्या टुरिझम करता असतील, फळ प्रक्रियेच्या संदर्भात असतील, ते आपण या ठिकाणी निश्चितपणे हातामध्ये घेतले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 125वे जन्मजयंतीचं वर्ष आहे, त्यानिमित्ताने खूप कार्यक्रम आपण हातामध्ये घेतले आहेत. त्याची माहिती वारंवार आपण दिलेलीच आहे. यावेळेस आपण आजच आता राज्याच्या अंकाचंही प्रकाशन केलं आहे की जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण जीवनावर आधारित अशा प्रकारचा लोकराज्याचा अंक आणि आपला जो त्यातला इंग्लिश व्हर्जन आहे त्या दोन्ही आपण या ठिकाणी त्याचंही अनावरण केलं आहे. अनधिकृत बांधकामे रोखण्याच्या संदर्भातलं धोरण हे आपण या अधिवेशनामध्ये जाहीर केलं, ज्याच्यामध्ये झालेली जी बांधकामं आहेत ती काही नियमांच्या अधीन राहून नियमित करायची आणि पुढे बांधकामं होऊ नये म्हणून त्याचं धोरण तयार केलं. आणि या धोरणातलं सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर अनधिकृत बांधकाम करणारे जे विकासक आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे हे दाखल केले जातील आणि त्याचसोबत अधिकाऱ्यांची देखील अकाउंटेबिलिटी फिक्स करून त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. हे या विधेयकातला किंवा या धोरणातला एक महत्त्वाचा भाग आहे. एक अतिशय महत्त्वाचा निर्णय अजून काल आपण घोषित केला की मुंबईमध्ये विशेषतः जे भाडेकरू आहेत ते याकरता म्हणजे कितीही डायलॅपिलेटेड घर असलं तरी सोडायच्या मानसिकतेत ते नसतात, कारण त्यांचा अनुभव असा असतो की एकदा बाहेर पडलं की तो विकासक ते घर बांधतच नाही, मालक घर बांधतच नाही आणि शेवटी त्यांना बेघर व्हावं लागतं. आणि म्हणून आता आपण नवीन तरतूद करून त्यांनाच तो अधिकार देतोय. म्हणजे जर 1 वर्षाच्या आत त्या घराचं पुनर्बांधकाम हे मालकाने केलं नाही तर भाडेकरू आपली सोसायटी तयार करून ते बांधकाम करू शकतील. अशा प्रकारचा अतिशय महत्त्वाचा भाडेकरूंच्या बाजूने असलेला हा एक कायदा, त्यालाही आपल्या कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे. गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न खूप वर्षापासून प्रलंबित होता. तो प्रश्न आम्ही या ठिकाणी मार्गी लावू शकलो. त्याची किंमत देखील ठरवली, त्याच्या लॉटरीच्या तारखा देखील ठरवल्या आणि पुढचंही रोडमॅप गिरणी कामगारांना घरं कसं देता येईल या संदर्भातही आपण कार्य केलं. टाटा ट्रस्टच्या सोबत अतिशय महत्त्वपूर्ण काही करार आपण केले, ते यापूर्वी सांगितले, त्यामुळे मी फार त्याच्यामध्ये सांगत नाही. अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत. विशेषतः ओबीसी नॉन क्रिमी लेअरची उत्पन्न मर्यादा 6 लाखापर्यंत वाढवण्याची घोषणा आपण केलेली आहे आणि त्यासोबत ओबीसींचं स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या संदर्भात देखील राज्य सरकार सकारात्मक आहे असं आश्वासन आम्ही दिलेलं आहे. हे दोन्ही निर्णय
या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि त्या माध्यमातून राज्यातली जी काही ओबीसी जनता आहे त्याला देखील न्याय कसा देता येईल हा आमचा प्रयत्न आहे. बीडीडी चाळीचा पुनर्विकास असेल, धारावीचा पुनर्विकास असेल, अनेक वर्षापासून रखडलेले अडकलेले प्रश्न, वेगवेगळे मेट्रोचे प्रश्न असतील, कोस्टल रोड असेल, ट्रान्स हार्बर लिंक असेल, या प्रत्येक बाबीवर या ठिकाणी चर्चा झाली. रोडमॅप आम्ही सांगितला आणि रोडमॅप जो पहिल्या आठवड्यात सांगितला त्याप्रमाणे शेवटच्या आठवड्यात त्याची माहिती देखील आम्ही देत गेलो. जसं मेट्रोचे टेंडर उघडले त्याची माहिती आम्ही दिली, ट्रान्स हार्बर लिंकच्या जे काही आपले निर्णय झाले त्याची आपण माहिती दिली, नवी मुंबई एअरपोर्टचा RFP डॉक्युमेंट आपण मंजूर केला त्याची आपण माहिती दिली. त्यामुळे सगळे प्रकल्प आज म्हणजे ज्या त्याच्या तारखा आहेत त्या तारखांप्रमाणे या ठिकाणी चालले आहेत त्याची माहिती ही निश्चितपणे त्या ठिकाणी आपण दिलेली आहे. राज्य सरकारचं स्मार्ट सिटी आणि स्मार्ट विलेज या दोन्ही इनिशिएटिव्हच्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाकरता त्या ठिकाणी संपूर्ण आराखडा जो आहे तो आपण सगळ्यात त्याला परवानग्या मिळाल्या, त्याला आपण मान्यता दिली आणि त्याचा PMC देखील अपॉइंट झाला. त्याचं फर्स्ट टेंडर जे आहे ते देखील आपण काढलेलं आहे आणि त्यामुळे आता भूमिपूजनाची त्याची म्हणजे स्थिती आहे. फक्त तिथल्या लो टाईड हाय टाईड याच्या आधारावर त्याचं भूमिपूजन कधी घ्यायचं ते ठरवावं लागेल, तर ते आम्ही चर्चा करून ठरवू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मिलमध्ये जे स्मारक बनवायचं आहे त्याकरता देखील MMRDAने 1,200 कोटी रुपयाची प्रोव्हिजन ही आपल्या बजेटमध्ये केलेली आहे. त्याचंही काम वेगानं आपण हातामध्ये घेणार आहोत. आंबडवे हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पैतृक गाव आहे त्याही ठिकाणचा एक आराखडा आपण या ठिकाणी घोषित केलेला आहे. त्यानंतर बक्षीसपत्रावर देय असलेलं नोंदणी शुल्क व मुद्रांक शुल्क हे केवळ 200 रुपये करायचं या संदर्भातले सगळे निर्णय हे महसूल विभागाने या ठिकाणी घोषित केलेले आहेत. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ही 65 वरून 60 करायची घोषणा देखील या सभागृहामध्ये मंत्र्यांनी केलेली आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाचे जे विषय आहेत त्या विषयांना या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या वतीने केलेला आहे. आता पुन्हा आमचा सगळा फोकस हा दुष्काळाकडेच राहणार आहे, कारण जोपर्यंत पाऊस सुरू होत नाही तोपर्यंत दुष्काळी भागामध्ये आम्हाला ते कार्य करायचं आहे. आणि मी आपल्या माध्यमातून राज्यातल्या दुष्काळी भागातल्या जनतेला हा विश्वास देतो की निश्चितपणे त्याच्यामध्ये आपण कारवाई करू. एक दोन फक्त छोट्या गोष्टी सांगतो की महात्मा ज्योतिबा फुले यांची जी काही 125वी पुण्यतिथी आहे तीही शासकीय स्तरावर त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही त्याचा उपयोग करायचा ठरवला आहे, ती साजरी करण्याचं ठरवलं आहे. आणि त्यासोबत केंद्र सरकारला आम्ही शिफारस देखील करणार आहोत राज्याच्या वतीनं की त्यांना भारतरत्न या ठिकाणी दिलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जो पूर्वीच एक सिनेमा तयार झाला होता, पण आपण अशी विनंती केली होती की तो टीव्हीवर उद्या दाखवावा, तो उद्या दुपारी 3 वाजता दूरदर्शनवर तो सिनेमा दाखवण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन तो त्या सिनेमाचं प्रदर्शन त्या ठिकाणी दूरदर्शनवर आयोजित केलं आहे. लातूरला जी ट्रेन गेली पाणी घेऊन तिथे 26 तारखेला रेक धुवायचं काम कोट्याला सुरू झालं रेल्वे मंत्रालयाचं. 26 तारखेला कशाचं? कोट्याला रेल्वेचे वॅगन्स धुवायचं काम सुरू झालं रेक्सचं. आणि तरी देखील मिठाजून जिथनं पाणी न्यायचं आहे तिथे 2.5 किलोमीटरची पाईपलाईन टाकायला पाहिजे, ती आजही टाकलेली नाही या क्षणाला सुद्धा. आणि त्यामुळे वॅगन भरायला 1.5 ते 2 तास लागतात आत्ता या क्षणी. त्यामुळे तिथे ऑलमोस्ट रेल्वेचे लोक फ्रस्ट्रेटेड आहेत आणि पाणी 1.5 ते 2 तास भरायला लागतं. ती एक साधी पाईपलाईन आपण प्रोएक्टिव्हली 26 तारखेलाच काम सुरू का नाही केलं पाईपलाईनचं, आणि आत्ता सुद्धा म्हणजे 3 दिवस झाले तरी सुद्धा ते काम चालूच आहे. असं आहे की पाणी कुठनं आणायचं या संदर्भात ज्यावेळेस आम्ही चर्चा केली, स्वतः मंत्री गेले, दोन्ही तिन्ही ठिकाणची पाहणी केली, त्यास रेल्वेनेच हे सांगितलं आम्हाला की मिरजला आमची फॅसिलिटी आहे, तुम्ही इतर कुठे जर पाणी भरायचा विचार कराल तर त्या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच गोष्टी तयार कराव्या लागतील. इथे आमचं पाण्याचं आरक्षण आहे आणि पाणी भरायची आमची फॅसिलिटी आहे, इथे काही करायची आवश्यकता पडणार नाही. आणि त्यामुळे रेल्वेने ज्या सूचना दिल्या त्याप्रमाणे आम्ही ती जागा ठरवली, रेल्वेने सूचना दिली त्याप्रमाणे त्या ठिकाणी वॅगन भरणं चाललेलं आहे आणि ते ज्याप्रमाणे सूचना देतात त्याप्रमाणे आम्ही काम करतोय. एक सवाल है कि जो कमेटी बना रहे हैं वो राजस्व कमेटी के मंत्री जिला या तालुका या बन गए वो ऑलरेडी बनाई हुई है, तालुका स्तर पर गांव तक और गांव तक, हर गांव में
दुष्काल निवारण समिति तैयार की गई है और उस समिति को हमने क्या क्या काम करना है उसके गाइडलाइंस भी दिए हुए हैं। IPL 30 एप्रिल नंतर जे पाणी आहे त्याच्यासाठी मुंबई किंवा महाराष्ट्रात होऊ नये, महाराष्ट्राच्या बाहेर हलवावं. आता विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की हाच नियम इतर उद्योगांना सुद्धा लावणार का, कारण फार मोठा रेव्हेन्यू या मॅच मधला सरकारला महाराष्ट्राला मिळतो. आपली काय भूमिका? पहिली गोष्ट अशी आहे की IPL आणि उद्योग यांची तुलना केली जाऊ शकत नाही. बघा, खेळ हा महत्त्वाचा आहे, खेळाच्या विरोधात कोणी नाही आहे आणि नॉर्मल कोर्समध्ये खेळ झालाच पाहिजे असं आपलंही मत आहे. IPL हा खेळ आणि ती एंटरटेनमेंटही आहे, त्यामुळे ती म्हणजे खेळापेक्षा त्याचा कल एंटरटेनमेंटकडे मोठा आहे. उद्योगांवर मोठ्या प्रमाणात रोजगाराकरता लोक अवलंबून आहेत. उद्योगातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला रेव्हेन्यू मिळतो. IPL मधनं जो काही रेव्हेन्यू मिळतो तो इनडायरेक्ट मिळतो, डायरेक्ट रेव्हेन्यू काही नाही आपल्याला फारसा. जो काही 100 कोटीचा रेव्हेन्यू वगैरे तो काही कॅल्क्युलेट करून ते सांगताय, आपण ते सत्य मानू, पण तो इनडायरेक्ट आहे. तो डायरेक्ट रेव्हेन्यू काय तो शासनाच्या खिशामध्ये तो येत नाही आहे. तथापि काही आमचं खेळाला कुठेही विरोध नाही आहे, पण उच्च न्यायालयात आम्ही फार स्पष्ट भूमिका घेतली. आम्ही खेळ करा की करू नका अशी भूमिका घेतली नाही. आम्ही उच्च न्यायालयाला सांगितलं आम्ही पोर्टेबल पाणी देणार नाही, पिण्याचं पाणी देणार नाही. यांनी जर असं सांगितलं की आम्ही पिण्याचं घेणार नाही, आम्ही सांडपाणी घेऊ, तर आम्ही सोर्स एसर्टन करू की ते खरोखर सांडपाण्याचा हे घेता येत की नाही. त्या दोन गोष्टीची जर ते पूर्तता करणार असतील तर आमची हरकत नाही. अशा प्रकारची आमची भूमिका होती. आता त्याच्यावर जो काही निर्णय कोर्टाने दिला आहे तो आपल्यासमोर आहेच. नाही नाही, कुठलाही त्यांनी त्याचा कुठलाही उल्लेख केलेला नाही. चौहान जी का ये कहना है कि कमिटमेंट होता है, आप एक्चुअली बहुत काम कर रहे हो, आई प्रेज यू, लेकिन जिस तरह से आप कमिटमेंट करते हैं आज ठीक है, इसी तरह से कंपनियों के बारे में लोगों में भ्रम निर्माण होगा कि ये सरकार जो कमिटमेंट करती है उसको फुलफिल नहीं करती है, इससे आने वाले प्रोजेक्ट पर असर पड़ेगा. उन्होंने एक एग्जांपल दिया है औरंगाबाद का कि वहाँ 6 महीने कंपनी को इसलिए बंद करने के लिए कहा गया क्योंकि पानी की आपूर्ति नहीं हो पा रही है. तो आप इतना अच्छा काम कर रहे हो, कमिटमेंट फुलफिल करने के बारे में कैसे लोगों को कन्विंस करोगे, इन्वेस्टर को? देखिए, हमारे जो औद्योगिक क्षेत्र है उन औद्योगिक क्षेत्रों में हमने पानी की व्यवस्था की हुई है और बिल्कुल आइसोलेटेड एग्जाम्पल्स अगर छोड़ दिए तो सभी औद्योगिक क्षेत्रों में हम पानी पूरे तरीके से दे रहे हैं. और सवाल ये उठता है कि ये जो साल है ये उन रेयर सालों में से है कि जो हमेशा नहीं आता. तो इस साल सूखा है तो है, अब सूखे से तो निपटना पड़ेगा, लेकिन मुझे विश्वास है कि इसके बावजूद, इतना सूखा है इसके बावजूद अगर इन्वेस्टर यहाँ आ रहा है तो उसको महाराष्ट्र के ऊपर कॉन्फिडेंस है. और मूल रूप से औरंगाबाद में भी जहाँ पानी की किल्लत है वहाँ पर भी इन्वेस्टर आ रहा है. तो मुझे लगता है कि इसमें कमिटमेंट की कोई बात नहीं है. ये एक प्रकार से सामाजिक दायित्व की बात है, जो चीज़ों को हम टाल सकते हैं. देखिए, मैं वापस कहता हूँ कि हमने IPL को मना नहीं किया, हमने कहा कि हम पीने का पानी IPL को नहीं दे सकते. जमिनी दिल्या त्या परत आपण कोर्टाकडे घेणार. अनेक ठिकाणी या जमिनीवर बांधकाम झालेले, विकास झाले, तर त्या जमिनी पण ताब्यात घेणार आहे. असं आहे की औरंगाबादमध्ये जमिनीवर 5 स्टार हॉटेल उभं आहे, त्याचबरोबर मुंबईमध्ये अंटेलिया कंपनीचे उभे आहे. असं आहे की ज्या क्लिअर केसेस आहेत त्या रिझ्यूम होतील, ज्या कोर्टामध्ये आहे, ज्याच्यावर कायदेशीर खटले चाललेले आहेत त्या ठिकाणी कायद्याप्रमाणे कारवाई होईल. त्यामुळे आता याच्यातल्या प्रत्येक इमारतीच्या संदर्भात त्या मेरिटप्रमाणे ती कारवाई होईल. जिथे कायद्याची स्थगिती असेल तिथे कायदेशीर कारवाई करावी लागेल. मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या घरासंदर्भातला प्रश्न आहे. गिरणी कामगारांच्या घराच्या संदर्भात राज्य सरकार कमिटेड आहे, पण 9 लाखाची जी किंमत आहे ही गिरणी कामगारांना परवडणारी नाही असं गिरणी कामगारांच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की आपण SRA राबवताना जर त्या झोपडी धारकाला मोफत घरं देतो तर गिरणी कामगारांना 9 लाखाची किंमत का, ती आणखी काय? काल त्यांच्या नेत्यांशी आमची चर्चा झाली. चर्चेअंती सर्व मताने, एकमताने तो निर्णय झाला 9.5 लाख.
आणि आज 9.5 लाख होताना त्या घराची किंमत 15 लाख आहे. त्याची कन्स्ट्रक्शन कॉस्टही जास्ती आहे. त्याच्यामध्ये आम्ही पंतप्रधान योजना, राज्याची योजना, अशा योजनांची सबसिडी त्यांना देऊन ती किंमत जी आहे ती 9.5 लाखावर आणली आहे. ती त्यांनी सगळ्यांनी मान्य केलेली आहे आणि त्या मान्यतेनेच काल ती घोषणा मी केलेली आहे. जो कायदा पारित करण्यात आलाय कामगारांच्या संदर्भात, त्याच्यात 2 आरोप होतात की सरकारला इतकी गाडी होती की रात्री अंधारात सगळे 5 आमदार असताना, कोरम नसताना तुम्ही तो पारित केला, विरोधी पक्षांनी मागणी पहिला. आणि कामगार संघटनांचा आरोप आहे की तो भांडवलदारांच्या बाजूचा कायदा आहे, कामगारांची गळचेपी करणार. पहिली गोष्ट अशी की रात्री वगैरे काही नाही, त्याच्यावर भरपूर चर्चा झाली होती. विधानसभेच्या अध्यक्षांकडे विरोधी पक्षांसहित जी बैठक झाली, त्या बैठकीत असा निर्णय झाला. पहिल्यांदा असं ठरलं होतं की युनिव्हर्सिटीचं बिल घ्यायचं आणि हे दुसऱ्या दिवशी घ्यायचं, कारण युनिव्हर्सिटीच्या बिलाला वेळ लागेल. पण नंतर मग असा निर्णय झाला की युनिव्हर्सिटीचं जे बिल आहे ते संयुक्त समितीकडे पाठवू आणि हे बिल घेऊ. आणि त्यामुळे सगळ्यांना माहिती होती की त्या बिलावर चर्चा होणार आहे. त्यामुळे ज्यांना सगळे विरोधी पक्ष त्या ठिकाणी होते, त्यामुळे ज्यांना चर्चा करायची होती ते थांबले, ज्यांना चर्चा करायची नव्हती ते थांबले नाही. आणि म्हणून हा आरोप अतिशय चुकीचा आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी हा जो कायदा केलेला आहे हा कामगारांच्या हिताचा आहे. हा याकरता हिताचा आहे की 2 गोष्टी आहेत. आत्ता इल्लिगली कायद्याची पळवाट काढून, म्हणजे आता कायद्यात काय केलं आहे, एकतर त्यांच्या सोयीसुविधा वाढवल्या आहेत आणि आतापर्यंत जी 20 कामगाराची लिमिट होती ती 50 कामगारांची केली आहे. आता ही 50 कामगारांची करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे, तर आजही 2 कंपन्या 3 कंपन्या तयार करून सारखी कामं, याच्यावर 20 दाखवतात, त्याच्यावर 20 दाखवतात, इथपर्यंतही ठीक आहे. अनेक ठिकाणी असं चाललं आहे की 20 लोक एका कंपनीत दाखवायचे आणि 30 लोक न दाखवता त्या ठिकाणी कामावर घ्यायचे. आता हे जे कंपनीत दाखवलेले 20 लोक यांना पूर्ण सामाजिक सुरक्षा आहे. हे जे 30 लोक आहेत जे दाखवलेले नाही आहेत त्यांना कुठली सामाजिक सुरक्षा नाही आहे. त्यामुळे आता जे 20 लोक सामाजिक सुरक्षेच्या अंतर्गत होते त्याच्याऐवजी 30 लोक अजून हे फॉर्मल सेक्टरमध्ये येतील. फॉर्मल सेक्टरमध्ये त्यांना सामाजिक सुरक्षितता मिळेल. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्याकडे पाहत असताना हा कायदा कामगारांना फॉर्मल सेक्टरमध्ये आणलं पाहिजे, त्यांना सोशल सिक्युरिटी दिली पाहिजे, याकरता केलेलं आहे. या वर्षाचा दुष्काळाचा अनुभव लक्षात घेतला तर गेल्या वर्षी तुम्ही ऑगस्ट महिन्यात पावसाच्या प्रयोगाला सुरुवात केलेली, आता तुम्ही काय नियोजन केले नंबर आहे आणि विधान परिषदेमध्ये अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावाला सामोरं जाण्यास तुम्ही अगदी खुबीने टाळला. पहिली गोष्ट अशी आहे की कृत्रिम पावसाच्या संदर्भात राज्य सरकारने मागच्या कॅबिनेटमध्ये आमच्या महसूल मंत्र्यांनी त्याचा प्रस्ताव मांडला, त्याला तत्वता मान्यता आम्ही दिली आणि पूर्ण तयारी आम्ही करून ठेवली आहे. त्यामुळे जेव्हा असं वाटेल की, आणि आम्ही ते IMDच्या सल्ल्यानुसार करतो, त्यामुळे तयारी आधी करून ठेवली आहे. IMD ज्यावेळेस सांगेल की क्लाउड सीडिंगची आवश्यकता आहे की ना ही वेळ आहे, त्यावेळी क्लाउड सीडिंग आम्ही करू. त्यामुळे त्याची आता पूर्ण तयारी आमची 100% झालेली आहे. दुसरा जो प्रश्न आपण विचारला त्या संदर्भातला निर्णय माझा नाही, तो आमचा कोणाचाही नाही, तो सभापतींचा निर्णय आहे. सभापतींनी सांगितलं की विहित कार्यपद्धती पूर्ण करून तो प्रस्ताव घेतला आहे. तामिळनाडूमध्ये स्टॉक बॅन उठवला, स्टॉक लिमिट उठवलं होतं म्हणून महाराष्ट्रात उठवलं गेलं आणि ते निकालच खोटा आहे आणि चुकीची माहिती तुमच्याकडनं दिली गेली असं. मी सगळी माहिती त्यांना पुन्हा देणार आहे, सगळी माहिती त्यांना देणार आहे. आणि मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की मागच्या अधिवेशनामध्ये जे मुद्दे मांडले, ज्याच्यावर मी पूर्ण उत्तर दिलं, तेच मुद्दे पुन्हा त्यांनी मांडले. काहीच फरक नाही मुद्द्यांमध्ये, त्याचं पूर्ण उत्तर मी दिलेलं आहे. याचं एकमेव कारण काय आहे तर हायकमांडनी असे आदेश दिलेले आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला टार्गेट करा. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला टार्गेट करायला काही सापडतच नाही. तेव्हा जुन्या जुन्या गोष्टी काढून त्या ठिकाणी पुन्हा त्याच उगाळल्या जातात. बरं, त्यातही त्यांचा आरोप काय आहे? त्यांचा आरोप आहे की चीफ सेक्रेटरीने 2 सेक्रेटरीमध्ये विवाद होता, तर त्याच्यात त्या दोघांना एकत्रित बोलवलं का नाही. आणि त्यांनी सांगितलं की त्या संदर्भात रूल्स ऑफ बिझनेसमध्ये, असं काही रूल्स ऑफ बिझनेसमध्ये नाही आहे. आणि चीफ सेक्रेटरींनी जो काही प्रस्ताव त्या ठिकाणी सादर केलेला आहे
त्या वेळेच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांनी तो सादर केलेला आहे. त्यामुळे चीफ सेक्रेटरींवर केलेला आरोप अतिशय चुकीचा आहे. नाही, तामिळनाडूबद्दलचा विरोध तुमच्या मी मागच्या अधिवेशनात केलेली सगळी विधानं खरी आहे. मी त्याची माहिती त्यांना देणार आहे. अहो असं घालता थोडी येतं काही. कोणी काय हो ते विधानसभेचं वगैरे विचारा, काही विचारा. हा दिलं त्याच्यापेक्षा जास्त दिले. पहिली गोष्ट अशी की महाराष्ट्रातल्या इतिहासातलं सगळ्यात मोठं मदतीचं पॅकेज यावर्षी मिळालंय. यांचं राज्य इथे होतं आणि यांचं राज्य दिल्लीत होतं. रेल्वेची मदत त्यावेळी 10,000 कोटी रुपयाचा प्रस्ताव पाठवायचे आणि 700 कोटी रुपये मिळायचे. एकदा 12,000 कोटीचा प्रस्ताव पाठवलाय आणि 900 कोटी रुपये मिळाले. आम्ही 4,000 कोटीचा प्रस्ताव पाठवला, 3,000 कोटी रुपये आम्हाला मिळाले. आणि एवढे पैसे महाराष्ट्राला कधीच मिळाले नाही. रेल्वेची जी मदत आज केंद्र सरकारने केली आहे आणि सन्माननीय सुरेश प्रभू साहेबांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलं आहे की त्याचे आम्ही पैसे तुम्हाला चार्ज करणार नाही, केंद्र सरकार त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण मदत करते आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज जी काही केंद्र सरकारने मदत केली आहे त्याबद्दल विरोधी पक्षांनी त्यांचे आभार मानले पाहिजे. केंद्रीय मंत्री ये कह रहे हैं कि 1720 करोड़ रुपए पानी के बंटवारे के लिए देश के अलग अलग राज्यों को दिए थे. महाराष्ट्र ने उसमें से 322 करोड़ रुपए इस्तेमाल नहीं लाए. क्या ये सच है? महाराष्ट्र को जितना पैसा दिया उससे ज़्यादा अभी हम खर्चा कर चुके हैं और अभी हमने उनको वापस ये कहा है कि अभी उनके नाव में नहीं बैठता, क्योंकि जितने उनके नाव में था वो पूरा पैसा उन्होंने दे दिया. हमने उनको अभी परसों इसके बारे में वीडियो कॉन्फ्रेंस हुई जिसमें हमने उनको ये कहा कि इस बार सूखा ज़्यादा है और इसलिए आपके नाव के बाहर जाकर पैसा दीजिए, और उन्होंने उसको मान्यता दी. मला असं वाटतं की राज्य पूर्णपणे तयारीत आहे आणि जलयुक्त शिवारातनं जी काही विकेंद्रित आपण पाण्याचे साठे तयार करण्याकरता स्ट्रक्चर्स तयार केले आहे. आपण बघितलं की 3 दिवसाच्या 4 दिवसाच्या पावसामध्ये देखील त्या ठिकाणी पाणी साठलं आणि अनेक जिल्ह्यांचे रिपोर्ट्स आहेत की खरीपामध्ये 40 दिवसाचा खंड पडला, त्यास पिकं का वाचली, तर जलयुक्त शिवारच्या पाण्यामुळे ती वाचू शकली. त्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकारने तयारी केली आहे. ही गोष्ट खरी आहे की अजून खूप तयारी करायची आहे. याचं कारण काय आहे की इतकी स्ट्रक्चर्स अजून आम्हाला तयार करायची आहेत, त्याच्याकरता थोडा हे सगळं काम वेळ लागणारं काम आहे, पण हे सातत्याने चालू आहे. मराठवाड़ा की गन्ने की खेती को लेकर लगातार सवाल उठते रहे. मराठवाड़ा में जितनी शुगर फैक्ट्रीज थे परसों इस बात को लेकर टिप्पणी की थी. क्या लगता है वक्त आ गया इसके लिए पॉलिसी करने का कि मराठवाड़ा में जिस तरह से सूखा इस बार हुआ है अगली बार से किस तरह? मुझे ये लगता है कि मराठवाड़ा में इसके आगे ज़्यादा शुगर फैक्ट्रीज शुरू नहीं होनी चाहिए. और साथ में मुझे ये भी लगता है, क्योंकि देखिए शुगर एक सस्टेनेबल क्रॉप है. किसान शुगर के ऊपर क्यों जाता है? क्योंकि उसमें उसको फ़ायदा है. तो अगर आप उसको दूसरा क्रॉप देना चाहते हैं तो उस क्रॉप के ऊपर उसको शिफ्ट करना पड़ेगा, उसका मार्केट तैयार करना पड़ेगा. लेकिन अभी की जाने वाली बात यह है कि जो की जा सकती है, हम इसको जो हमारा गन्ना है उसको ड्रिप के ऊपर हम शिफ्ट कर सकते हैं ताकि पानी का कम से कम इस्तेमाल हो. तो अभी एक योजना उसकी भी हम तैयार कर रहे हैं. बिल इज ऑलरेडी पास्ड. नो वी हैव ऑलरेडी आम्ही ऑलरेडी त्या ठिकाणी जे MWRRA आहे त्यांना हे सांगितलेलं आहे की आम्ही त्यांनी जे 5 विभाग 5 धरणं आणि त्याचे कॅचमेंट हे ड्रिप खाली आणायला सांगितलेले आहेत, ते आम्ही मान्य केलेलं आहे.
आणि त्याच्यासोबत 3 वर्षाचा एक बृहद आराखडा देखील आम्ही तयार करतो. लास्ट नाही, आता लातूर ॲक्यूट टंचाई आहे, बाकी ठिकाणी पण टंचाई आहेच, पण तिथे किमान टँकर करता पाणी आहे, त्यामुळे टँकरच्या माध्यमातून तिथे पाणी पुरवठा होतोय. आणि आता IMDचे जे काही संकेत आहे त्यातनं फार म्हणजे अशी स्थिती येईल असं वाटत नाही. आहे ना डिझेल इंजिन. नाही, त्या संदर्भात आपण पूर्ण योजना तयार केलेली आहे. म्हणजे जलयुक्त शिवारमध्ये शिवारापासून शेतापर्यंतची योजना देखील ही आपण त्या ठिकाणी तयार केलेली आहे. आणि ॲक्च्युली ही जी काही योजना आहे या योजनेचे अनेक भाग आहे, म्हणजे 5 प्रकारचे कामं त्याच्यामध्ये आपण करणार आहोत. त्याचं नियोजन आपण केलं. बुलढाणा जिल्हा तालुका नांदुरा गाव अलमपूर या गावामध्ये भाजपची ग्रामपंचायत आहे आणि ग्रामसभेनं असा ठराव केला की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्याची मिरवणूक काढू द्यायची नाही. त्या ठिकाणी जेव्हा सामाजिक न्याय मंत्र्यांनी निर्देश दिले, कलेक्टर गेले, SP गेले, तरी सुद्धा ज्या कमळाबाई शेळके नावाच्या सरपंच आहेत त्यांचे सासरे आहेत ते म्हणतात कुठल्याही परिस्थितीत उद्या मिरवणुकीला आम्ही परवानगी देणार नाही, ग्रामसभा पुन्हा ठराव आपला मागे येणार नाही. पहिली गोष्ट अशी की ग्रामपंचायत कुठल्या पक्षाची नसते, कुठल्याही चिन्हावर ते निवडून आलेले नसतात. दुसरं असं आहे की ग्रामसभेला हे ठरवायचा अधिकारच नाही आहे. एखादी मिरवणूक काढायची की नाही काढायची हा अधिकार पोलीस विभागाचा आहे. गृह विभागाने असे कुठलेही निर्देश दिले नाही आहेत. किंबहुना दरवर्षी जेवढ्या मिरवणुका निघतात त्याच्या दुप्पट मिरवणुकांना यावर्षी आपण परवानगी दिलेली आहे. त्यामुळे कुठेही अशा प्रकारचा जर कोणी चुकीचा निर्णय घेत असेल तर तो मान्य होणार नाही. आम्ही समजून घेऊ, चांगली योजना असेल तर निश्चितपणे पुढे येऊ. टीका करतात